अखिल भारतीय औषध विक्रेत्यांनी आज मेडिकलचा एक दिवसचा संप पुकारलेला पाहायला मिळतो आहे। याला कोकणात सुद्धा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या 3 जिल्ह्यातील जवळपास 4000 मेडिकल या ठिकाणी बंद असल्याचा दावा संघटनेकडून केला गेला आहे। या सर्व बोलण्यासाठी नेमक्या मागण्या त्यांच्या काय आपण विचारून घेऊया। सर, काय सांगाल, काय नेमक्या मागण्या आहेत आणि काय प्रतिसाद मिळतो रात्रीपासून? प्रतिसाद 100% आहे। आमची मागणी ही आहे की DPCO प्रमाणे आमचा व्यवसाय चालतो, DPCO ॲक्टप्रमाणे, आणि ह्या ऑनलाईनला तो DPCO ॲक्ट काय लागत नाही। करोना काळामध्ये ऑनलाईन औषधाची सुविधा सुरू केली होती, तर कुठच्याही कायद्यात नाही आणि त्याला कायद्यात रूपांतर केंद्र शासन कायद्यात रूपांतर करत आहे। आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये रीट केला होता, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे की हे बेकायदेशीर आहे, पण सरकार त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही। सरकारकडे आम्ही मागण्यासाठी गेलो असता आम्हाला वेळ दिली गेली नाही, त्याच्याकरता हा संप आहे। कोकण आणि मुंबईतले किती मेडिकल दुकान बंद आहेत आज? सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीमध्ये जवळपास 4000 दुकानं टोटल बंद आहेत। कॉर्पोरेट दुकानं पण आम्हाला बंद करत आहेत। ह्याच्यामध्ये असं आहे की सर्व कायदे DPCOचे कायदे या आम्हाला लागू, म्हणजे ॲक्शन आमच्यावर होते, त्यांच्यावर ॲक्शन होत नाही। आणि जेव्हा 10% आणि 20% मार्जिन असताना हे ऑनलाईनवाले 30 ते 25% मार्जिन देतात, डिस्काउंट देतात, हे अनाकलनीय आहे। ह्याचा शोध सरकारने घ्यावा, ह्याच्यावर ॲक्शन घ्यावी अशी आमची मागणी आहे। रत्नागिरी जिल्ह्यातली काय परिस्थिती आहे सध्या? किती दुकानं बंद आहेत किंवा काय सांगाल? रत्नागिरीत आज बघायला गेलं तर जवळजवळ 100% हा बंदला प्रतिसाद आहेच। कॉर्पोरेट म्हणजे वेलनेससारखी आणि दुकानं पण आमच्यावर या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सामील झालेली आहेत। आणि आमच्या संघटनेची सर्व दुकाने ह्याच्यामध्ये होलसेल असेल, रिटेल असेल, या सर्वांनी या बंदमध्ये आपली दुकानं बंद ठेवून संघटनेला पाठिंबा दिलेला आहे या बंदला। नक्कीच या ठिकाणी संप, मेडिकल दुकानांचा संप जो आहे तो या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो आहे। उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्ह्यामधून पाहायला मिळतो आहे आणि या मेडिकल दुकानदाराच्या प्रतिनिधींनी हाताला काळ्या फिती बांधून याचा निषेध देखील नोंदवलेला पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।